नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS सॅट पेपर 2021 मध्ये गणित या विषयामध्ये विचारलेले प्रश्न क्रमांक 71 ते 75 आपण आज सोडवणार आहोत। 71 क्रमांकाचा प्रश्न पाहूया। चौरसाची परिमिती 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? आपल्याला इथं दिलेले चौरसाची परिमिती दिली 48। मग परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। सर्व बाजूंची बेरीज जर 48 आहे तर चौरसाची बाजू किती? 12 चौक 48, म्हणजे ह्या चौरसाची प्रत्येक बाजू ही 12 सेंटीमीटर। मग आपल्याला काढायला सांगितलंय कर्णाची लांबी। जर आपल्याला बाजू मिळाली चौरसाची तर त्या बाजूला वर्गमुळात 2 ने गुणलं तर इथं कर्णाची लांबी येत असते, म्हणजे इथं कर्णाची लांबी येईल 12 वर्गमुळात 2। इथं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल। त्याचबरोबर ह्या कर्णाची लांबी तुम्ही पायथागोरसच्या सूत्रानुसार पण काढू शकता। इथं हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे आणि बाजू इथं 12 सेंटीमीटर आहे। मग पायथागोरसच्या सूत्रानुसार, पायथागोरसच्या थेरमनुसार कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग। आता इथं दोन्ही बाजू सारख्या आहे, म्हणजे 12चा वर्ग अधिक 12चा वर्ग। 12चा वर्ग 144 आहे, 144 अधिक 144 बरोबर 288। 288 आपण असं पण लिहू शकतो 144 गुणिले 2। आता वर्गमूळ जर काढलं इथं दोन्ही बाजूचं तर कर्णाची लांबी येईल मग 144 वर्गमूळ 12 आणि 2चं वर्गमुळात 2 सेंटीमीटर। तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता। पुढचा प्रश्न आहे कंसात 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग बरोबर किती? आता हे उदाहरण मी इकडे लिहून घेतलंय। आता इथं कोणतं फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला? तर फॉर्म्युला वापरायचा आहे a प्लस b प्लस c कंसाचा वर्ग असेल तर हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे, विस्तार सूत्र। तर असं जर असेल तर काय आहे, तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ac हा एक्सपान्शन फॉर्म्युला किंवा विस्तार सूत्र आपल्याला वापरायचं आहे। आता इथं a ची किंमत इथं 3a आहे, इथं b ची किंमत 4b आहे आणि c ची किंमत वजा 5c आहे। तर आपण हा फॉर्म्युला वापरून सोडवूया। आता इथं पहिलं काय, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 3a चा वर्ग अधिक b चा वर्ग म्हणजे 4b चा वर्ग अधिक c चा वर्ग म्हणजे इथं मायनस 5c चा वर्ग येईल। नंतर 2 गुणिले ab, 2 गुणिले इथं a म्हणजे 3a आणि b काय इथं 4b गुणिले 4b। त्याच्यानंतर 2bc म्हणजे काय येईल 2 गुणिले, आता b ची किंमत 4b आहे इथं आणि c ची किंमत मायनस 5c। त्याच्यानंतर अधिक 2ac, 2 गुणिले इथं a काय आहे 3a गुणिले c ची किंमत मायनस 5c। ठीक आहे, आता याला सोपं रूप देऊया। 3a चा वर्ग होईल 3 चा वर्ग 9a स्क्वेअर अधिक 4 चा वर्ग 16b स्क्वेअर। इथं आता वजा 5 चा वर्ग 25c स्क्वेअर। आता इथं गुणाकार 4 त्रिक 12, 12 दुने 24 ab। त्याच्यानंतर इथं 4 दुना 8, 8 45, पण एकाला मायनस चिन्ह आहे म्हणजे मायनस 40 bc येईल। त्याच्यानंतर इथं 3 दुना 6, 6 35 मायनस 30 ac। तर अशा पद्धतीनं हे उत्तर येईल। पाहूया हे कोणत्या पर्यायामध्ये उत्तर आहे। तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर। पुढचा प्रश्न पाहूया। जर एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतात? बाकोबा, बाबा, कोबाको आणि कर्णभुजा। तर जेव्हा कर्ण आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या कर्ण आणि संगत बाजूशी एकरूप असतील त्यावेळेस कर्णभुजा कसोटीनुसार ते परस्परांशी एकरूप असतात। पुढचा प्रश्न पाहूया। 6859 चे घनमूळ किती?
तर पाहूया 6859 ह्या 4 पर्यायापैकी 13, 19, 23, 29 यापैकी कशाचा घन आहे. तर आपण पर्यायाकडून उत्तराकडे जाऊया. आता 13चा घन आहे का पाहूया. तर 13चा 3 वेळा गुणाकार केला तर काय येईल हे पहा. एकक स्थानी कोणता अंक येईल. इथं एकक स्थानी 9 आहे. पाहूया आता इथं 3 त्रिक 9 ह्या 2 3चा आणि ह्या 9ने पुन्हा जर ह्या 3ला गुणलं तर 9 त्रिक होतील 27. म्हणजे 13चा जो घन असेल त्याच्या एकक स्थानी 7 असणार. 23चा जो घन असणार त्याच्या एकक स्थानी सुद्धा काय असणार आहे 7. कारण 3चा 3 वेळा गुणाकार केला तर एकक स्थानी 7 येतात. म्हणजे इथं एकक स्थानी 9 आहे म्हणजे पहिले 2 पर्याय तर बाद होतील. आता पाहूया इथं 19 किंवा 29चा घन असणार आहे. आता पण 19 आणि 29च्या जवळची संख्या कोणती आहे ज्याचं आपल्याला घन करणं सोपं आहे. तर 19च्या जवळ 20 आहे आणि 29च्या जवळ 30 आहे. यांचा आपण सहज घन करू शकतो. 20 गुणिले 20 गुणिले 20 सोपं आहे. तर इथं 20 गुणिले 20 बेदून 4 400 गुणिले 20 होता 4 दून 8000. इथं 20चा घन 8000 आणि इथं 8000 पेक्षा छोटा आहे हा 6859 म्हणजे तो नक्कीच 19चा असणार आहे. इथं पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर. पुढचा प्रश्न पाहूया. 2चा घातांक 1/3 कंसाचा घातांक 3 अधिक 5चा घातांक 7 कंसाचा घातांक 0 छेद 3चा वर्ग कंसाचा घातांक 1/2 बरोबर किती. आता सोडूया आपण. इथं आता पहिली स्टेप पाहूया. इथं 2चा घातांक 1/3 आणि त्याचा घातांक 3 आहे म्हणजे आपल्याला घातांकांचा गुणाकार करावा लागेल. आपल्याला माहिती आहे a चा घातांक m असेल त्याचा घातांक n असेल तर a चा घातांक mn म्हणजे घातांकांचा गुणाकार होतो. आता इथं घातांकांचा गुणाकार होईल. इथं 5चा घातांक 7 आणि 0 यांचा पण गुणाकार होईल. त्याच्यानंतर खाली सुद्धा 3चा घातांक 2 आणि त्याचा घातांक 1/2 म्हणजे घातांकांचा गुणाकार होईल. आता इथं हे 3 कॅन्सल होतील. इथं 2 2 कॅन्सल होईल. इथं 7 गुणिले 0 0 राहील म्हणजे पुढची स्टेप लिहितो मी. 2चा घातांक इथं 1 राहील. त्याच्यानंतर अधिक 5चा घातांक 0 आणि खाली 3चा घातांक 1. आता घातांक 1 असलं तर आपण लिहित नाही फक्त तेवढं 30 संख्या लिहितो आणि कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत येते 1 म्हणजे याचा घातांक 0 असेल त्याची किंमत 1. हा नियम माहिती आहे आपल्याला. 2 अधिक 1 3चा घातांक 1 आहे म्हणजे 3. आता 2 अधिक 1 3/3. आता 3 1 3 3 1 3 1/1 म्हणजेच 1. इथं पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMS सॅट पेपर 2021 मधील गणित या विषयाचे प्रश्न क्रमांक 71 ते 75 आपण सोडवले. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.